नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या कोऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. खरं तर आजच्या या नव्या रूपात आपल्या गप्पाही होणार आहेत एका नव्या प्रयोगाबद्दल. मराठी पुस्तकांमध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत गोष्ट पोहोचवण्याचा हा नवा प्रयोग. ओके सॉरी थँक्यू असं या पुस्तकाचं नाव आहे. ज्यांचं पहिलंच पुस्तक म्हणजे गोष्ट पैशा पाण्याची बेस्ट सेलर ठरलंय ते लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याबरोबर व्यंगचित्रकार आलोक यांनी हा अनोखा प्रयोग केलाय, ज्यात व्यंगचित्रांचा वापर आणि त्याचबरोबर शब्दांचा वापर करत आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा या नव्या प्रयोगाबद्दल गप्पा मारूया प्रफुल्लजी आणि आलोक यांच्याशी. प्रफुल्लजी आणि आलोक, तुम्हा दोघांचंही आनंदाचं पानमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर प्रफुल्लजी आणि आलोक, मला तुमच्या दोघांकडनं या आगळ्या वेगळ्या पुस्तकाची निर्मितीची प्रोसेसच जाणून घ्यायची आहे. कारण मी हे पुस्तक वाचलं आणि म्हणजे आपण नेहमी म्हणतोच पिक्चर स्पीक्स 1000 वर्ड्स, त्या पद्धतीने प्रत्येक पानावर व्यंगचित्र आणि अगदी छोटासाच आशय आहे. तरी कल्पना कशी सुचली आणि कसं साकारलं गेलं हे पुस्तक? खरं तर हल्ली लोक म्हणतात की पुस्तकं लोक वाचत नाहीत किंवा लोकांना वाचनाचा छंद नाही आहे. तर या काळामध्ये जर का आपण पाहिलं तर आजही अनेक भाषातली पुस्तकं, खूप चांगली पुस्तकं विकली जात आहेत आणि त्यांची संख्याही खूप चांगली आहे. म्हणजे लोक वाचतात, फक्त आपल्याला त्यांना जे वाचायचं आहे, त्यांना ज्या प्रकारात वाचायचं आहे तो प्रकार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. आत्ता जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला हार्ड कॉपीज तर लोकांना दिल्या पाहिजेत, त्याच्यासोबत सॉफ्ट कॉपीजमध्ये दिलं पाहिजे आणि त्यांना ज्या माध्यमातून समजतं त्या माध्यमातून द्यायला पाहिजे. याच्यातून खरं तर माझ्या वाचनात काही इंग्रजी पुस्तकं आली होती, जसं द बॉय द मोल द फॉक्स अँड द हॉर्स नावाचं पुस्तक आहे. ते आल्यानंतर ते जेव्हा पाहिलं त्यावेळेला असं वाटलं की अरे, हे इंस्टाग्रामर्स आणि ह्या सगळे जे तरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं वाचन खूप उपयुक्त ठरू शकतं आणि मराठीमध्ये असे प्रयोग व्हायला हवेत. त्यामुळे एका रेग्युलर पुस्तकाच्या धाटणीपासून वेगळं जात काही व्यंगचित्र आणि त्याच्यातून 1 लायनर्स 2 लायनर्स अशा प्रकारची वाक्य घेऊन ते एक नवीन मराठीमध्ये हा प्रयोग करावा असं डोक्यात आलं. आणि ते ज्या वेळेला आलं त्यावेळेला आम्ही उत्तम व्यंगचित्रकाराच्या शोधात होतो. त्यावेळेला ऑब्व्हियसली आलोक हा आजच्या काळातला अत्यंत मार्मिकपणे व्यक्त होणारा अत्यंत चांगला व्यंगचित्रकार आहे. त्यामुळे आम्ही त्याला विचारलं की तू अशा काही प्रोजेक्ट्सवरती काम करशील का, तर तोही आनंदाने तयार झाला आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या पुस्तकाच्या प्रोसेसकडे वळालो. त्यामुळे ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आजच्या तरुण पिढीला, त्यांना जी आत्ता वाचनाची ज्यांच्यामध्ये खूप जास्त कपॅसिटी नाही आहे, तर त्यांना वाचनाकडे वळवण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग व्हायला पाहिजेत. त्यामुळे एक वेगळ्या धाटणीचं पुस्तक करावं मनात आलं आणि त्याला आलोकनेही प्रतिसाद दिला, सकाळनेही प्रतिसाद दिला आणि ते एक नवीन प्रकारचं पुस्तक आलं आहे आणि लोकांनाही ते भावतं, ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आलोक, तुमच्याकडनं मला म्हणजे आता प्रफुल्लजींनी जे सांगितलं त्याचंच एक्सटेन्शन जाणून घ्यायला आवडेल की मी पूर्ण पुस्तक वाचलं, बघितलं खरं म्हणायचं तर, कारण या पुस्तकात वाचण्या इतकीच बघण्याची प्रोसेसही महत्त्वाची आहे. तर त्यात एक सेंट्रल कॅरेक्टर जरी नसलं तरी एक पुरुष दिसतोय जो बोलतो आहे. तर हे सगळं कसं ठरलं की कशा पद्धतीचे व्यंगचित्र असतील, सांगायचं काय आहे त्या पद्धतीने, किंवा म्हणजे काहीतरी एक आपण लिंक म्हणतो ती असेल, हे सगळं कसं ठरलं? म्हणजे माझी आणि प्रफुल्लची भेट झाली साधारण आता 2023च्या साधारण दिवाळीच्या 1 महिना आधी आम्ही भेटलो आणि तो फेज इतका असा एनर्जेटिक होता, एक्साइटमेंटचा होता की प्रफुल्ल मला म्हटलं आपण 1 महिन्यात पुस्तक करूयात आणि दिवाळीमध्ये प्रेक्षकांपर्यंत घेऊन येऊयात. त्या काळातला जो मेंटल फेज होता तो असा होता की दैनंदिन जे मी काम करतो, राजकीय व्यंगचित्र करतो, या फेजमध्ये मी असताना असं वाटत होतं की अरे, मी आता सलग 14 वर्ष झाले की मी नॉनस्टॉप रोजचे 2-3 कार्टून्स माझे चालू असतात. या फेजमध्ये म्हणजे आपण काय टेलिपॅथी म्हणू किंवा काय असो, मला असं वाटत होतं की काहीतरी वेगळं करावं. आणि त्या दरम्यान मला सकाळ प्रकाशनचे आशुतोष रामगीर यांचा फोन आला की प्रफुल्ल वानखेडेंना भेटायला येशील का, ते येत आहेत पुण्यात, काहीतरी वेगळी कल्पना आहे डोक्यात, करूयात का. आणि प्रफुल्लने मला त्याने लिहिलेली छोटी छोटी वाक्य दाखवली आणि ती इतकी आवडणारी होती. म्हणजे पुस्तकात वाचल्यावर तुम्हाला ते कळेल की ते वाक्य असं बघता क्षणी जरी वाटलं की सहज आहे, सहज लिहिलं आहे, सोपं लिहिलं आहे. म्हणजे पुलं नेहमी म्हणायचे की असं वाटलं पाहिजे की अरे, हे मला का नाही सुचलं. म्हणजे पुलंचं तुम्ही कुठलंही साहित्य वाचा, ते इतकं सहज सोपं असतं की आपल्याला असं वाटायला लागतं की अरे, हे मला का नाही सुचलं, पुलंना सुचलं. तशा धाटणीचं मला ते प्रफुल्लची वाक्य सगळी वाटायला लागली की, आणि त्या वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे आर्थिक साक्षरता असो किंवा एक शिक्षण
तुम्ही कशा पद्धतीचं घेतलं पाहिजे ते असो, किंवा तुम्ही आयुष्यात इन जनरलच की पैसा महत्त्वाचा आहे पण त्याही पलीकडचं एक आयुष्य आहे, तर त्या सगळ्या ज्या फिलॉसॉफिकल गोष्टी होत्या त्याही खूप छान पद्धतीने अशा छोट्या छोट्या वाक्यातनं मांडल्या होत्या, जे व्यंगचित्र काम करतं त्याच पद्धतीचं. सो ते बघताना तर असं वाटलं की अरे हे छान आहे, पण मी कसं याच्यात ॲड करू, हा विचार माझा फर्स्ट थॉट होता की मी हे कसं इम्प्रोवाइज करू शकतो, की हे ऑलरेडी एवढं छान लिहून ठेवलं आहे. सो त्या क्षणी म्हणजे आमची जी पहिली भेट झाली असेल त्या पहिल्या भेटीतच असं वाटलं की अरे आपण हे एका मुलाखतीसारखं करूयात का, की कोणी एकाची मुलाखत चालली म्हणजे प्रफुल्ल कोणतरी प्रश्न विचारते आणि त्याचे वेगवेगळ्या गोष्टींवरची उत्तरं प्रफुल्ल देत चाललंय. सो इनिशियल थॉट तो होता. मग ती प्रोसेस पुढे इव्हॉल्व्ह होत 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 त्याच्यातनं कॅरेक्टर डेव्हलप झाली. म्हणजे एक छोटी मुलगी आहे जी शिक्षणाविषयी बोलते. एक साधारणपणे प्रफुल्लच्या दाटणीचं एक कॅरेक्टर आहे की जे आर्थिक साक्षरतेविषयी बोलते. एक पत्रकाराचं कॅरेक्टर आहे जे इकडचं तिकडचं ऑब्झर्वेशन करून खट्याळपणे कॉमेंट करते. आणि एक आजोबा आहेत जे एका वेगळ्या लेवलवर जाऊन विजडम शेअर करत आहेत. विजडम हा प्रकार मोस्टली तुम्हाला त्या आजोबांच्या कॅरेक्टरमध्ये दिसेल. सो ती अशी इव्हॉल्व्ह होत गेलेली प्रोसेस आहे. साधारण वर्ष दीड वर्ष या पुस्तकावर काम चाललं होतं, गिव्ह अँड टेक चाललं होतं. आणि पुस्तकाचं जर तुम्ही बघितलं की विचाराच्या स्वातंत्र्याला अर्पण, तर प्रफुल्लने हे सगळं माझ्या हातात दिलं. मी अगदी मनापासून बोलतो की त्याने पूर्ण स्वातंत्र्याने मला याच्यामध्ये काम करण्याचे एक मुभा दिली की तू हवं ते कर, आपण बघू पुढे कसं होते. नाही, खरं हा जो स्वातंत्र्यवाला मुद्दा आहे ना त्याच्याबद्दलच मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे. प्रफुल्लजी तुम्हालाही विचारायचं आहे की खरं तर म्हणजे हा आत्ताचा काळ आहे की लोक खूप लवकर लोकांच्या भावना दुखावतात आणि व्यंगचित्राने तर खूपच भावना दुखावतात. आपल्या समोर बरीच उदाहरणं आहेत. तर असं असताना की आपल्याला जे काय सांगायचं आहे, बरं चिमटेही घ्यायचं, कारण मी पुस्तक वाचलं त्यात भाष्यच आहे वेगवेगळ्या विषयावर, जसं आत्ता आलोकजीने शिक्षणाविषयी सांगितलं तशा पद्धतीचं. तर ही विषयांची निवड आणि मग हा धोका पत्करून म्हणा किंवा कुणालाही नाराज न करणं वगैरे, ही जी कसरत आहे ही तुम्ही दोघांनी कशी सांभाळली? खरं तर म्हणजे ही कसरत आपण त्याला म्हणतोय, खरं तिथे मला असं वाटतं चूक करतोय आपण. कारण आजही आपल्याकडे तसा विवेक अनेक जणांचा शाबूत आहे आणि हे जे जग चाललंय तेच मुळात ज्या काही थोड्या थोडक्या लोकांचा विवेक जागृत आहे त्यांच्यामुळेच हे जग चाललंय. अदरवाईज ते तसं चाललंच नसतं. त्यामुळे विचारांच्या स्वातंत्र्याला ज्या वेळेला आपण हे पुस्तक अर्पण करतोय किंवा आपण जेव्हा म्हणतोय की तुम्हाला हवा तो विचार करा, त्याच्यात अर्थ असा अभिप्रेत आहे की तुम्ही कोणाला विरोध करायचा आहे तरी तो विरोध करा, पण तो माणूस म्हणून आपण विरोध करता यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे हल्ली असं झालंय की माणसं ही जशी जनावरं अंगावर येत नाहीत त्याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने माणसं एकमेकांच्या अंगावर जात आहेत. तर ते कुठेतरी बदलायला हवं, हा त्याच्या मागचा विचार आहे. आणि विचार असा आहे की तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह विचार करा किंवा डिस्ट्रक्टिव्ह विचार करा, पण त्याच्यातला आपल्याला आपला विवेक जागृत ठेवून, विजडम जागृत ठेवून हे ठरवता आलं पाहिजे की आपल्याला नक्की कोणत्या प्रकारचा विचार करायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्ही ते बघितलं तर त्याच्यामध्ये एक मधाचं पोळं दिलेलं आहे किंवा तिथे एक बाजूला कोपऱ्यात एक कोळ्याचं जाळं दिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की मधाचं पोळं म्हणजे ते एक एकतेचं प्रतीक आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायचं आणि तिथे सगळ्या मधमाशा जातात, मग ते फुलातून मध गोळा करतात, तिथे स्टोअर करतात आणि त्याचा एक चांगला गोडवा तयार होतो. वेरीन कोळ्याचं जाळं म्हणजे त्याच्यामध्ये कोणीतरी कीटक अडकावा आणि मग तो खावा, असं ते डिस्ट्रक्टिव्ह विचारांचं प्रतीक आहे. आपल्याला हे निवडता यायला पाहिजे की नक्की काय करायचं म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला विवेक जागृत ठेवून विचार करता यायला पाहिजे. आणि हे पुस्तक करतानाही त्याच्या मागे जरी ते विचारांच्या स्वातंत्र्याला अर्पण असलं तरी पण त्याच्या मागे खरं तर एक सरकॅझम आहे, जसं तुम्ही म्हणालात. त्याच्या मागे एक विनोद बुद्धी आहे आणि तो सरकॅझम आपल्याला कळला पाहिजे, असा खरं तर तो हेतू आहे. आणि म्हणून त्याच्यात त्या वन लायनर्स आलेत. सो ह्याचा पूर्ण उद्देश हा असा आहे की आपलं जगणं जगताना आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे, फक्त प्राणी म्हणून किंवा एक काहीतरी मशीन म्हणून जगून फायदा नाही आहे आपला. तर आपल्याला सगळ्यात मोठं वरदान आहे की आपण विचार करू शकतो, तर तो विचार केला पाहिजे. तर तो खरं तर त्याचा हेतू आहे. खरं आलोक, तुमच्याकडूनही हे जाणून घ्यायचं आहे की हा जो बॅलन्स सांभाळणं आहे ते किती कठीण झालं आहे आता का, खास करून व्यंगचित्रकारांना, की आपल्याला जे काय आहे ते समाजाला सांगायचं तर आहे, ते त्यातून विनोद निर्मिती करायचीच आहे आणि म्हणजे तो धोका पत्करायचा आहे की काही लोक नाराज होतील. तर हे किती कठीण झालं आहे. पण भारतीजी तुम्ही बघितलं ना या पुस्तकामध्ये आयुष्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी, म्हणजे ह्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी किंवा आम्ही कुठलं असं एखादी न आवडणारी गोष्ट सांगतोय असं म्हणजे अगदी म्हणजे एक दोन वाक्य सोडले तर मला नाही वाटत की आपण असं काही मी फार त्याच्यामध्ये. पण माझं जे तुम्ही दैनंदिन जे काम आहे की ज्याच्यामध्ये
मी कमेंट करतो, ती कोणाला आवडेल ना आवडेल हा एक विषय असतो. सो त्या सगळ्यातनंच मी जसं सुरुवातीला बोललो की त्या फेजमधनं थोडंसं बाहेर येण्यासाठी मी हे सगळं करत होतो. ह्या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये पण ना ते वाचक म्हणून आपण जर त्याच्याकडे त्या पद्धतीने बघितलं तर असं जाणवेल की या व्यक्तीने खूप विचार करून, अनुभव ॲब्झॉर्ब करून ते कन्क्लुजन म्हणून ते वाक्य बाहेर आले की अरे हे सगळं झालं नाही प्रसंग, त्याचं हे माझं मत आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की एक्स्ट्रीमिझम किंवा कट्टरता वाढल्या की लोक ट्रोल करायला लागतात, तर त्या पुस्तकामधलंच एक छान वाक्य आहे की कुठल्याही पद्धतीची जर कट्टरता वाढली तर विकृती तयार होते, आणि विकृती एकदा आली की सगळं आपलं संपायला वेळ लागत नाही. जसं एखादं व्यसन सुरू होतं, ते तुम्हाला सुरुवातीला गंमत वाटते त्या गोष्टीची, पण ते नंतर तुम्हाला कळत नाही की कसं बिल्डअप होत 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 तुमचं सगळं संपायला लागलं आहे. त्या पद्धतीच्या काही गोष्टी आहेत. पुस्तक वाचल्यावर त्याच्यातल्या एक एक वाक्यावर माझं तर जो वाचणारा जो वाचक आहे त्याला मला माझ्या साईडने फक्त एक अशी रिक्वेस्ट असेल की तुम्ही त्या वाक्यावर ना पॉन्डर करा. कारण ते पुस्तक वाचून होते 40-45 मिनिटात, पण प्रत्येक पानावर तुम्ही काही वेळ देऊन जर विचार केला ना, आपल्या आयुष्याचे प्रसंग आपल्याला आठवायला लागतात. सो ती खूप गमतीशीर प्रोसेस आहे. म्हणजे मी स्वतः ती अनुभवली आहे, प्रफुल्लने तर ऑब्व्हियसली ती अनुभवलीच आहे, कारण त्याने ती वाक्य लिहिली आहेत. खूप वेगळा प्रयोग आहे आपल्या मराठीत. म्हणजे कॉमिक्स ची फार पद्धत पण नाही आहे. तर मला विचारायचं आहे की लोकांकडनं ते कसं रिसीव्ह होईल, ते आवडेल का, हे प्रश्न सगळे तुमच्या मनात आलेच असतील ना? मला खरं तर हा प्रश्न मागे एकदा मी कधीतरी याच्यावरती लिहिलं होतं की काही प्रयोग हे तुम्ही खूप काळाच्या पुढचे करता. म्हणजे काही उद्योगही काळाच्या पुढचे असतात, काही लेखनही काळाच्या पुढचं असतं, किंवा काही म्हणजे त्या वेळेत ते सूट होईलच तो प्रकार असं नाही. ह्या पुस्तकाच्या बाबतीत मला आजही तसं वाटतं की इंग्रजीमध्ये असे अनेक पुस्तकं येऊन गेले जे अगदी 19व्या शतकात लिहिली गेली, पण त्याचं महत्त्व खरं तर अगदी 20व्या शतकात किंवा त्याच्यानंतर काही बऱ्याच वर्षानंतर लोकांना कळलं ते काय ते. ह्या पुस्तकाच्या बाबतीत मला खरं तर मला स्वतःला फार अशी एक एक्साइटमेंट होती की लोकांना तो प्रकार कसा वाटेल. कारण हे पुस्तक तुम्ही अजून काही वर्षानंतर कदाचित ते जास्त अजून लोकांना कळेल तो प्रयोग काय आहे म्हणून. कारण फक्त 1-2 वाक्यांमध्ये ज्या वेळेला तुम्हाला गोष्टी सांगायच्या असतात तर त्या खरं तर खूप अवघड असतात, आणि हे प्रयोग आत्ता कळतील की नंतर कळतील हे येणारा काळ ठरवेल. पण मला असं वाटतंय की हे पुस्तक हे कदाचित अजून बऱ्याच वर्षानंतरही ते तसंच लाईव्ह राहील, कारण त्याच्यातल्या अनेक गोष्टी या मूल्यांशी संबंधित आहेत, अनेक गोष्टी या सरकॅझमच्या संबंधित आहेत. त्याच्यातल्या म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या खरं तर मला मनापासून वाटते त्या बदलाव्यात, आणि त्याच्यासाठी म्हणून ते त्याच्यात लिहिले. म्हणजे जसं की ज्या वेळेला मागे 2-3 वर्षांपूर्वी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्यांसाठी आंदोलन चालू होतं, तर त्यावेळेला सगळेजण मराठी पाट्या लावायचा असा आदेश आला, आणि सगळेजण खूप आनंदी झाले की आता मराठी पाट्या सगळीकडे लागणार. मग मराठी भाषा आपल्या प्रत्येकाला त्याचा खूप आनंद असतो की आता जसं आत्ता अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळालेला आहे, तसंच त्या काळात मराठी पाट्यांना आता सगळीकडे लागतील वगैरे आनंद होता. आणि त्या काळात मला असं सुचलं की मराठी पाट्यांचं ठीक आहे ना, म्हणजे पण मराठी दुकानदार झाले तरच त्या टिकतील ना तशा. ही जी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत तर त्या लोकांना खरं समजायला पाहिजेत की म्हणजे ऍक्च्युअल मुळात काय व्हायला पाहिजे तिथे. तर हे सरकॅझम आहे, त्याच्यामुळे हे किती लोकांना कळेल, किती रुचेल हे खरं पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे विनोद आणि सरकॅझम ही त्या अँगलनं घेणारी लोकं वाढायला हवीत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतंय की हे पुस्तक हे मला माहिती नाही हे आत्ताच्या काळात किती योग्य आहे, पण नंतर कदाचित लोकांना जाणवेल की हे एका पानावरती किंवा 2 वाक्यांमुळे काय होऊ शकतं, आणि कदाचित हा ट्रेंड अजून थोड्या वर्षानंतर जास्त लोकप्रिय होईल. खरं तर हे सगळे तुमचेच कोट्स आहेत, पण 1-2 कोट्स आता आपल्या कार्यक्रमासाठी जे तुम्हाला एकदम आठवत आहेत की अरे हे वाक्य आहे जे प्रत्येक जण रिलेट करू शकेल, ते कुठले वाटतात तुम्हाला? मला पुस्तकाच्या संदर्भातलं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या घरात एक तरी पुस्तकांचं कपाट यावं. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात जी कुठली अंधार असतो किंवा गरिबी असते ह्या सगळ्यांना गाडून टाकायला ते एक पुस्तकाचं कपाट सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला मनापासून जे काय आवडतं त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरात पुस्तकांचं कपाट पाहिजे, त्याच्यामुळे आपण खरं तर अजून आपण माणूस म्हणून प्रगल्भ होऊ. मला आवडलेलं सगळ्यात जे जिव्हाळ्याची गोष्ट आहे ती आहे त्या पुस्तकातली.
खरंच खूप म्हणजे आपल्या आनंदाचं पान कार्यक्रमाला साजेसा असा कोट तुम्ही प्रफुल्लजी सांगितला. मी म्हणेल पुस्तकाचं कपाट असावं आणि सगळ्यांच्या टी व्हीवर आनंदाचं पान दिसावं तर खूप मजा येईल. आणि ज्या वाचन संस्कृतीसाठी तुम्ही झटताय, आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय, ती वाचन संस्कृती अधिक वाढीला लागेल. आणि आज तुम्ही आमच्याशी या नव्या पुस्तकाबद्दल गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप आभार. यावेळी आपल्याला टॉप 5 पुस्तकांविषयी सांगणार आहेत बुक गंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये. तेव्हा या आठवड्याची टॉप 5 वाचकप्रिय पुस्तकं कोणती ते जाणून घेऊया. नमस्कार, मी सुप्रिया जोगळेकर लिमये. आज आपण बुकगंगामध्ये गेल्या काही दिवसामध्ये विक्री झालेल्या टॉप 5 पुस्तकांची माहिती बघणार आहोत. टॉप 5 पुस्तकामधलं पहिलं पुस्तक आहे गडकिल्ले महाराष्ट्राचे. लेखक आहेत प्रमोद मारुती मांडे. यामध्ये लेखकाने जवळजवळ 40 वर्ष दुर्गभ्रमण करून 395 किल्ल्यांचं गडकोश वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. यानंतर दुसऱ्या पुस्तकाचा क्रमांक येतोय तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे पुस्तक लेखक आहेत अच्युत गोडबोले. AI कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचा इतिहास काय आहे, त्याची ओळख कशी, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये AI आलेलं आहे, भविष्य काय आहे, इतिहास काय आहे, या सगळ्याची सोप्या साध्या शब्दामध्ये मांडणी केलेली आहे. यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे गाभारा. नवीन पिढीसाठी भारतीय मंदिरांची ओळख व्हावी, भारतीय मंदिरं नवीन पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी युवा लेखक सर्वेश फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळी उत्तम मंदिरे, स्थापत्यकलाची अत्यंत उत्तम नमुने असलेली अनेक मंदिरांचा इतिहास, मंदिरांची माहिती, त्या मंदिरांच्या दंतकथा याची ओळख या पुस्तकामध्ये करून दिलेली आहे. याबरोबर चौथ्या क्रमांकावरती नंबर लागतोय तो तेजस्वी मूल घडताना. लेखिका आहेत प्रीती पाठक. प्रीती पाठक यांचा प्रेरणादायी अनुभव कथन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. आता 5व्या क्रमांकावर आहे उसवण. लेखक आहेत देवीदास सौदागर. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली ही कादंबरी आहे. बदलत्या काळाला ओळखण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे वाचत रहा. वाचाल तर वाचाल. वाचत रहा. धन्यवाद. आज ज्या पुस्तकाविषयी गप्पा झाल्यात ते अगदी वेगळं पुस्तक आहे, एक वेगळा प्रयोग आहे. असे वेगळे प्रयोग आणि त्याचबरोबर मराठीतलं ललित साहित्य तुमच्यापर्यंत आणण्यासाठीच आम्ही नव्या पुस्तकांच्या आणि लेखकांच्या शोधात आहोतच. पण त्याचबरोबर ज्या लेखकांचं लिखाण वाचकांच्या कायम पसंतीस पडतं, जे लेखक त्यांच्या लिखाणातनं वाचकांना काहीतरी नवीन देतात, अशा लेखकांच्या नव्या साहित्य कृतीही तुमच्यापर्यंत आणायच्या आहेत. तेव्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.